नमस्कार. मी प्रसाद गंदे आपल्या अध्यात्मावर बोलू काही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. तसेच आपल्या सर्वांना नमस्कार करतो. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः. श्रोते हो, आज आपण अधिक मास या पवित्र ग्रंथातील 23व्या अध्यायाकडे वळत आहोत. काल आपण 22वा अध्याय बघितला. तो आणि हा हे दोन्ही मिळून गोसेवेचं दान, गोसेवेचं महत्त्व आणि अधिक मासातील दान याचं महत्त्व भगवंतांनी सांगितलं आहे. तर आता आपण पुढे चलू. ओम यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो दौर्द्रः तत्र सर्वजो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः. श्री गणेशाय नमः. ऐका श्रोते संत सज्जन, मल महात्म्य पुण्याख्यान, मागील प्रसंगीचे निर्गुण धरा आठवण मानसी. विप्रनंदाची भगिनी वेश्या गेलीसे घेऊनी, ते वार्ता ऐकुनी कानी, बंधू शोक सदनी पडियेला. इतुका वृत्तांत मागे कथिला, या उपरी पाहिजे ऐकिला. अवधान दिजे श्रवणाला, काय करता झाला विप्रकुमर. शोक करता तयाते, नगरवासी सभोवते, समजावनी तयाते, गृह गेले आपुलिया. या उपरी तो विप्रकुमर, नित्य सारितसे गृहाचार, तक्र विक्रय करुणे उदर, निज हाते संपादितसे. तो एकीकडे नारायण, यात्राक्रमी वर्षे 3, म्हणे जावे माघारे परतून. लेकुर अज्ञान श्री गुरुची, गुरुकन्या वेश्येने नेली जाणा. हे वार्ता विदित नाही नारायणा, पर्यंतर साक्ष जनार्दना. फिरले मन नारायणाचे, म्हणे गुरु गृही जावे आता. कवण तेथे सुखाची वार्ता, हे तो सांगून गेली देवता. यक्षिण देवी पूर्वीच, एके तक्र विक्रय करावा, एका जारत्वे निर्वाह व्हावा. हा सौख्याचा तेथील ठेवा, न देखवे देवा माझेनी. म्हणून येत येत परतला, पुन्हा मागोरी तीर्था गेला. वर्षे 12 क्रमिता झाला, परी नाही मनाला स्थिरता. कोमल हृदय ब्राह्मणाचे, वरी पुण्यवान शरीर त्याचे. विशेष पुण्य गुरुसेवेचे, म्हणून नवनीताचे हृदय पै. असो 12 वर्षा परतुनी, नारायण पातला गुरु आश्रमस्थानी. येता देखिले गुरुसुते नयनी, परी त्याची ओळखी मनी न पुरे. मग नारायण हस्त केले, म्हणे आम्ही तुला ओळखिले. ऐसे वदता तेची वेळे, पायी ठेवले मस्तक. आरुणे पडिलासे गळा, रडू लागला खळखळा. म्हणे वनी टाकून वत्सला, आपण गेला यात्रेते. म्हणे मज नाही माता पिता, नाही बंधू भगिनी चुलता, नाही कोणी पाळिता पोषिता. आहा आनंदा हे काय केले. एक होती भगिनी मज लागुनी, तेही वेश्येने नेली चालवणी. नेनो असे कवन स्थानी, ते मज लागुनी विदित नसे. ऐसा साकल्य समाचार ऐकला, नारायण हृदयी थकित झाला. मग तया ते आश्वासिता झाला, मधुर वचने करुनी. म्हणे बापा ऐका आता, होणार ते न चुके तत्वता. कोण टाळू शके ब्रह्मलिखिता, तयाची वार्ता अनुपम्य. ऐसे तया ते आश्वासुनी, बैसता झाला निजासनी. एरे मांडिलीसे साजनी, परवडी तया भोजनाची. गृहीतो पदार्थान कोद नाही, म्हणून कुसुमसी ठाईचे ठाई. आहा देवा माझे दैवी नाही, आली असमय तिदा. हे नारायणे जाणितले, म्हणे बापा तुवा काय आरंभिले. माझे भोजन तव असे झाले, नाही उरली अपेक्षा काही. मनी विचारी नारायण, रस विक्रयाचे न स्वीकारावे अन्न. म्हणून मांडिले निर्वाण, वारीला जाण या हेतू. मग एरे गोदोहने केले, काही उपहाराते सारिले. मग शयनाते आरंभिले, पाय चुरिले तया ते. तो नारायण विचारता झाला, म्हणे आजवरी द्रव्यार्थ काय सांचिला. तो सत्य निवेदी मजला, शंका या बोला न मानी. एरू परम लज्जे करुनी, सांगत झाला तै क्षणी. म्हणे 1 दशक रौप्य नाणे साचुनी, ठेविले सदनी आजवरी. या विरहित काही नसे जाण, पात्र तो मृण्मय भोजन. वाहतो तव चरणाची आण, सत्य जाण महाराजा. निर्मळ हृदयींचा पावन, चित्ती द्रवला नारायण. काही उपाय करून लावावे साधन या लागी. मग तया ते मधुरवचनी, बोलत झाला तत्क्षणी. म्हणे मी सांगेन जी करणी, ते तू निजमनी दर्शी की. एरू म्हणजे तत्वता, असत्य नगरी वचनार्था. सांगाल ते स्वीकारिनाथा, नव्हे अन्यथा स्वामी या. मग श्लोकोद्धारे करून, बोलत झाला वचन. तोची अवगत हो जाण, तुम्हा लागून समजता. गोदाने नव वेल्लोको, गोदाने नभवेल लोको. गवान लोम नाम ही संख्यया, कल्पांतम ब्रह्मणोल्लोक. पापनाश प्रभावतः. म्हणे या मलमासी निशेष, गोदान ब्रह्मविशेष. जे आचरती निर्दोष, त्या पुण्यास पार नाही. जितुके रोम धेनु अंगी असती, तितुके कल्प ब्रह्मलोकी वसती. समूळ होय पापाची शांती, आचरे तयाप्रती हे पुण्य. तरी उदैक करून प्रातस्नान, ही धेनु करी कृष्णार्पण. वरी दक्षिणा संचित जे रौप्य नाणे, करी अर्पण द्विजाते.
इतुके वचन जरी मानसी तरी वक्षई सुखी राहसी. एरुवदे त्या समयासी तथास्तु ऐसे अक्षरे. परी विश्वास न वाटे नारायणा करील न करील गोदाना. एवढीच तया ते उदरपोषणा म्हणून मना संशयो. परी विक्र कुमार तो उदरवला आधीच होता तो त्रासला. त्याही वरी सद्गुरु भेटला उपदेशकला परमार्था. मग भावार्था धरुनी सद्गुरु वचनी प्रातःकाळी आला स्नान करुनी. एका विप्रते बोलावून गोपूजनी अनुसरला. दाना ते जो द्विजवी पाचारला तो परमाश्चर्य मानता झाला. म्हणे आज काय आठवले याला पुढे निर्वाहाला केवी होय. असो आपणासी काय कारण सांप्रत धेनू येत असे दान. म्हणून विधियुक्त संकल्प सांगून करी पूजन धेनूचे. उपरी विप्र पूजा स्वय करून ते धेनू असे तिथली दान. मनी भावार्थ गुरुवचने पूर्ण नसे जाण अन्य काही. एका सद्भावा वाचून काही सद्गुरुची भेटी होणार नाही. तया विण सुटे न संदेह जाणा सर्व ही भाविक हो. आधीच विप्र कुमार दरिद्री पाही माता बिदा पाळिता दुजा नाही. उदरनिर्वाहाची धेनू तेही दिदली पाही दाना ते. एक दिनीचे भक्षावयान्न तेही किंचित गृही नसे जाण. या परिसरस्वे घडले दान तया विप्र कुमारा लागून. ऐसे झाले ते दिवशी जाण परी प्राप्त झाला माध्यान्न. विप्र कुमार तळमळे तेणे करून अन्न भक्षावया. अंतरीचा आपल्या कुसुमसी काहीच न बोले सद्गुरुसी. ऐसे करता अस्तमानासी संधी आपैसी होऊ आली. तव नारायणे काय केले निवांत म्हणी आंसनी बैसले. स्नान संध्ये ते मांडिले आरंभिले पूजा नाते. त्रैलोक्यनाथ चक्रपाणी उपोषित राहू नेदीज कोणी. कीटक आदी करुणी जो त्रिभुवनी पाळितसे. तेथे विप्र कुमार क्षुधेने पीडित हे तया ते न सहावेची मात. तव तो नारद मुनी अकस्मात देखील तेथे कौतुकाते. मग तैसाच तो एरे चालिला मुनी ब्रह्मलोकाप्रती आला. सद्भावे नमस्कारिता पिता आपुला आणि समग्र निवेदिला वृत्तांतू. म्हणे नवल देखील आजी स्वामी विप्र कुमाराची अक्षरे लिहिली तुम्ही. जे तक्र विक्रये निर्व्याह व्योमी प्रतिदिनी करावा. ऐसे अक्षर स्वामींचे ते असत्य झाले साचे. तयाने दान केले धेनूचे पुढे निर्वाहाचे कसे काय. असतो वाला दिनमान पुढे दयाची गती कवण. असत्य झाले वचन ब्रह्म अक्षरे पूर्ण स्वामिया. ऐकुनी नारद मुनीची वाणी चतुरानंद कलामणी. निरखिता झाला जवध्यानी तव सत्यवाणी सर्व ही. म्हणे हे तो विपरीत झाले तया ते सर्वस्व दान घडले. आता उपाया ते पाहिजे केले तरीच भले कर्म हे पै. येथे जे जे अर्पावे तया दशुगुण लागे पावावे. हे जाणून ब्रह्मदेवे काय मांडिले विधान. सत्वर ब्राह्मण वेश नटला सवे दशगाईंचा मेळा. घेऊनी भूलोकी आला त्वरे पावला विप्रसदन. गायी उभ्या करून द्वारी विप्र कुमारा ते हाका मारी. एरू पातला धडकरी सद्भावे नमस्कारी तया ते. तव चतुरानंद बोले दयासी तुझी हा पितरी आम्हापाशी. दश गौतम्या रक्षणासी ठेविल्या होत्या निर्धारे. त्या तू आपल्या अंगीकारी आता म्हणून झाला बोलता. ऐसे वचन ऐकून तत्वता एरू थांबा म्हणे तया ते. मी आपले गुरुसी पुसून माघार आहे तो परतून. ऐसे तया ते वदन आला परतून माघारा. मग गुरुबंधू ते म्हणे तेव्हा एक विप्र आला से सदैवा. तयाने आणल्या दश धेनुवा अंगीकार माते म्हणत असे. म्हणे तुझ्या बापे ठेविल्या पाही हे तो माते विदित नाही. काय उत्तर असे ते समयी कृपा करून देई तया ते. ऐसे ऐकून नारायण किंचित केले हास्यवदन. कळली अंतरीची खुण आला घेऊन विधाता. येथे जैसे आपण द्यावे तया दशगुणी लागे पावावे. म्हणून या ब्रह्मदेवे दश धेनू आणल्या पै. मग तया ते आज्ञा देते अवसरी धेनू आणि का गृहाभितरी. तया विप्राते नमस्कारी जोडल्या करी सद्भावे. एरे जाऊनी तैसेची केले धेनू का ते अंगीकारी रे भले. वरी रोप्य नाणे चांगले गणित भले एक दशक. ऐसे स्वीकारून ते वेळा नमस्कारुनी विपर बोलाविला. नारायणा ते निवेदिता झाला वाडा भरला गोधनी. तव तया ते वदे नारायण एक मोडी आता रोप्य नाणे. धेनू लागी घेऊन ये तृण आणि उदरा लागून तुझी या. जे इच्छा असेल अंतरी ते चितू आजी स्वीकारी. अर्धनाणे तया माझारी असो दे पदरी तुझी या. ऐसे आज्ञापिता तया ते एरू आज्ञा तैसी वर्तत. रोप्य नाणे नेवण बाजारात तृण आणत धेनू लागी. मग गहू आणि आपली वासना तोच पदार्थ घेता आपणा. अर्धरौप्य नाणे समग्रही दाणा ठेविता झाला विप्र कुमार. धेनू वेते घालून या तृण स्वय सारिलेसे भोजन. मग गुरु सेवे लागून तत्पर झाला याग्नी.
तव शिकवण देतसे नारायण म्हणे बापा ऐक एक वचन प्रातःकाळी उठवणे गंगा स्नान येई करून झड करी मग बोला आणि विप्रमेला दान दे धेनु सकळा स्वय होई तू तव निराळा पायी कशाला कटाटोप रौप्य नाणे तुझ्या बदरी गणती असे नऊद्वारी एक अर्धरौप्य नाणेवरी असो साचारी दानदा तरी 10 विप्र बोलावून दक्षिणेसहित देई गोदान झणी करीसे अनुमान वचना जाण माझिया ऐसे शिकवण देता तया ते एरू अवश्य म्हणे त्या ते अमान्य स्वामी वचनाते न करी जाण स्वामिया नंतर प्रातःकाळी उठून करीता झाला गंगा स्नान पाचारून या ब्राह्मण केले संपूर्ण गोदान दान कैसे सर्व ही धन माध्यानिका नाही धान्य म्हणे हे भगवान जनार्दन केवी प्रार्थना माझे हे धन देखील नाही आजवरी ते चालत आले निज मंदिरी तेही न राहावे की बदरी जन्मवरी चुकेना माझे प्रारब्धी हिची पूर्ण तक्र विक्रय उदरपोषण करावे परी ते धेनु ही दान दिदली दान गुरु आज्ञे ऐसे कुसुमसी आपुले मनी परी बोलून दाविना वदनी तव संधी प्राप्त झाली आवडणी विप्रमणी क्षुदित पै तव चित्र उत्तर वृत्तांताते समुद निवेदिले ब्रह्मयाते काल दश धेनुवाद दिल्या जाते त्याने त्या द्विजाद्यावर पिल्या समग्र धेनुचे केले दान पदवी नाही काही अन्न तक्र विक्रय उदरपोषण करी उपोषण विप्रकुमार मग शतधेनुचा समधावो घेऊन झालेला ब्रह्मदेवो द्वारदेशी उभा राहुनी पहावो पाहता झाला विप्रकुमारा म्हणे महापुरुषा बाहेर येई ही गोधने सांभाळून घेई तुझ्या बापाची हे ठेवी आजवरी पाही पाळली मी ऐसी ऐकताची मात एरू आला धावत पोटी क्षुधान अतितृप्त तो नयनी देखला विप्ररावो दैदिप्यमान सर्व शरीरी भस्मे चर्चित वस्त्र पाठारी रुद्राक्ष मादी साजरी कंठी घाली परिपूर्ण सवे गोधनाचा कळप गणिता 100 भरीमाप मग परतला ती साक्षेप गुरुबंधू जवळिके सर्व वृत्तांत निवेदिला म्हणे द्वारी एक विप्रासे आला सवे शतधेनूंचा मेळा सांभाळे वजला म्हणत असे विप्र परमदैदिप्यमान मुखी बोलत असे वचन तुझ्या वडिलांची ही गोधने वरी रौप्य नाणे शतवरी ऐसे तो वदत असे वचन सांगात आज्ञात कवण एरू बोलत असे हसून सांभाळे गोधन सर्व ही गुरु आज्ञेने तत्वता गोधने झाला आणिता हाती घेऊन द्रव्यशता पाहता विप्रगुप्त झाला परी हे ब्राह्मण नेने काही हर्षयुक्त धेनू आणि सर्व ही कोण नारायणा ते ठावी इतका काही अवगत मग गोधने भरुणे गोठन घातले तया लागी तृण स्वयंभक्षी श्रेष्ठ अन्न आवडे पदार्थ तोची पै ऐसी करुणी सारासारी मागु देवगुरु सेवा अंगीकारी चरण चुरिता निर्धारी बोले देवश्री नारायण म्हणे सख्या ऐकवचन गृहभरी दाटले गोधन यासी सांभाळायचे कैसे न तरी सांगतो वचन ते ऐक एक धेनु दे पोसिता कंटा आला से तत्वता येथे 100ची वार्ता केवी आता घडू शके तरी उदयक स्नान करुनी पाचारी विप्रा लागुनी संपूर्ण गोधने दक्षिणादानी विप्रा लागुनी अर्पावे संग्रही न ठेवी एक अडका इतुके कार्य आदि करी इतका एरू तैसे करी देखा उठून या प्रातःकाळी स्नान सारिले गंगाजळी पाचारिली विप्रमंडली समग्र गोधने एकची मेळी पूजा केली गंधाक्षते मग एक रौप्य गोधन अर्पिता झाला विप्रा लागून ब्राह्मणाचे मने हर्षपूर्ण नेता गोधने बोलती ते म्हणे प्रथिनी वाटी दोघाई यासी तो एक दिनाची भक्ष नाही ही तो दिसती अपूर्व नवाई किंवा शेषशाही तुष्टला एक म्हणती कारण काय आपणाते आणू कोठून तरी पराते धेनु मिळाली एक आपणाते दक्षिण सहित निर्धारे ऐसे बोलता तुझ्यावर समस्त पातले निज मंदिर इकडे रडे विप्रकुमार होऊन स्थिर बैसला असे म्हणे रात्री गृहभरी दावणी वाडा भरलासे गोधनी कैसी कर्माची कहाणी न देखो नयनी पै एक ऐसे म्हणून निस्वस्थ बस बैसला तो दिनास्त होऊ आला परी पाहुण्या कौतुकाला नारद गेला ब्रह्मलोका नमुन्या चतुरानन निवेदिता झाला वर्तमान म्हणे आपण दिदले गोदान ते दिदले दान तयाने तक्र विक्रयी निर्वाहो ऐसा लिखिताचा पाहो परी एकही धेनु ते न ठेवी हो पुढे निर्वाहो कैसेनी हो आला अस्तमान उपोषित असे तो ब्राह्मण ऐकता मुनीश्वरांचे वचन हास्य केले कमळासने मागुदी कमळासने उठून सवे घेतले सहस्त्र गोधन वरी सहस्त्र उप्यदाने घेऊन चतुर आनंद पातला उभा राहून द्वारदेशी हाक मारी विप्रकुमारासी एरू धावत आला वचना सरसी केला विप्रांसी नमस्कार ब्रह्मा बोलत असे तेव्हा या धेनु सांभाळी सदैवा वरी रौप्यनाने ठेवा सहस्त्र वरी पै असे आता तरी सांभाळी समग्र बाही वधो न गुप्त झाला ती चिढाई देखता चाकाटला निज हृदयी
आला लवलाही भीतरी. समोर वृत्तांत निवेदिला म्हणे सहस्त्रकोदनाचा मेळा. घेऊन निरोप्य नाण्याला परी पाहता गुप्त झाला निर्णवे. ऐकून तोषला नारायण म्हणे लागले हे साधन. मग म्हणे तया लागून सांभाळी कोण कल्पा. तरी धेनु ते अर्पित ऋण तूही सारिका भोजन. प्रातःकाळ करून या स्नान आणि पाचारण विप्राते. समस्ते धेनु दक्षिणेसी दान दे का ब्राह्मणासी. एरू हर्षयुक्त मानसी तथास्तु वचनासी बोलत असे. मग दुसरे दिनी तैसाच प्रकार आचरता झाला विप्रकुमर. पाचारुण्या धरामर धेनु समग्र वाटिल्या. दक्षिण सहित दिदले दान नाहीसे केले सहस्त्र नाणे. न उरे दर्शना एकही जाण धेनु संपूर्ण जगृही. ऐसे करिता ते वेळा वृत्तांत ब्रह्मयाते कळला. म्हणे सहस्त्र गोधने वाटिता झाला. आहार हे कपाळा हे काय. आता 10 सहस्त्र नेता धेनु त्याही दान देईल ब्राह्मणो. ऐसा प्रत्येही दशगुणित धेनु कोठून आणू तया ते. तया ते आयुष्य शतभरी पूर्ण तो तव प्रत्येही करील हेची कारण. त्याचे रुचले येथे जीवन तक्र विकून काय काज. कोण गुरु तया ते भेटला माझा मंत्र मज फळला. उणे आणले ब्रह्माक्षराला हे तव वेदाला विहित नसे. मग हंस विमान पाचारले तया ते निज मुखे निवेदिले. भूलोकी जाऊन ये वेळे घेऊन येई विप्रकुमारा. मग हंस विमान येऊन दैदिप्यमान केला ब्रह्मनंदन. एरे नारायणा ते म्हणून म्हणे प्रसाद हा जाणपई तुझा. पावन केले गुरुराया निवारिली जन्म मरणाची छाया. म्हणून वारंवार लागे पाया भीती नाही भावार्था. स्तुतिवादन करवेची जाण वाचैसी वडिले दृढ मौन. न गो उगवता ती तृतीय दिन नेला उद्धरण ब्रह्मलोका. समग्र जन आश्चर्य करती नारायणाचे चरणी लागती. धन्य धन्य श्री गुरुमूर्ती याता याती निवारिली. ऐसे हे गोदान प्रकरण विशद केले श्रोतिया लागून. न लागता तृतीय दिन नेला उद्धरण विप्रकुमार. म्हणून या मळमासी जाण अगत्य घडे गो पूजा वरदान. त्याही वरी संत सेवा पूर्ण न लागे आण साधन पै. श्री गुरुचरणी परमविश्वास तयाचा चुके गर्भवास. पुढती न लागेची सायास जन्म पंक्तीस भोगणे. प्रत्यय देखिया नयनी विप्रकुमार गेला उद्धरोनी. अक्षयी परब्रह्म भुवनी नवे हानी कालत्रयी. म्हणून प्रथम श्लोकाचा भावार्थ निवेदिला तुम्हा ते समस्त. येथे धरून या शुद्ध भावार्थ आचरावे सततव्रत हे. गोदाने नभवे लोको गमान लोम नाम ही संख्या. कल्पांतम ब्रह्मणे लोक पापनाश प्रभावतः. ऐसा हा प्रथम श्लोक भला त्यावरी कथा भाग वरिला. जे आचरती गोदानाला तरी ब्रह्मलोकी तयाला वास घडे. जितुके रोम गौतमी वरी निवासती तुका कल्पवरी. पापक्षान निर्धारी तात्कालिक जाणपा. विप्रकुमरे पुण्य केले परी जन्मांतरीचे पाप गेले. तक्र विक्रये ज्याचे खुंटलेले गुरु सेवे फळले भाग्य त्याने. म्हणून या भाविक जन सद्गुरु ते जावे अनन्य शरण. गर्भवास सुखे जेणे न लागे साधन अनेक काही. स्वस्तिसी मलमाहात्म्य ग्रंथ पद्मपुराण आणि स्कंद पुराणांत संबंध घेऊन मनोहर सुत 23तमोऽध्यायः. तस्य श्रीकृष्णार्पणमस्तु. ओम यत्र योगेश्वर कृष्णो यत पार्थो धौरधरः तत्र श्रीविजयो बुद्धिर्ध्रुवा निद्रिमति मम. तस्य श्रीकृष्णार्पणमस्तु. तर श्रोते हो, आज आपण अधिक मास या पवित्र ग्रंथातील 23वा अध्याय बघितला. काल आपण 22व्या अध्यायामध्ये अधिक मासातील दानाचे महत्त्व बघितले होते व ती कथाचा उत्तरार्ध आज या अध्यायामध्ये आहे. तर त्याचे आपण विवेचन करू. तर काल आपण जे बघितले की तो जो विप्रकुमार होता त्याची बहीण जी वेश्येवरून निघून गेली होती आणि तो एकटाच होता. त्यामुळे गावकरी त्याचं पालन पोषण करत होते. तर तो काय करायचा, तो रोज गाईचं दूध काढायचा, त्याच्यापासून ताक करायचा आणि ते विकून त्याचं स्वतःचा उदरनिर्वाह करत असे. परंतु तो जो नारायण जो होता तो पुढे तीर्थक्षेत्री निघून गेलेला होता. 3 वर्ष असे निघून गेले. 3 वर्षांतर त्याला असे वाटले की आता ते गुरूंचे आपल्या गुरुदेवांचे मुलगा आणि मुलगी दोघंजण एकटेच आहेत, तर आपण त्यांना बघायला गेले पाहिजे. म्हणून तो रस्त्यातनं वळाला. परंतु परत त्याला आठवण झाली की सटवी देवीने आपल्याला त्यांचं भाग्य काय सांगितलेलं आहे. त्यामुळे तो परत खजील झाला आणि तो परत पुढे तीर्थयात्रेला निघून गेला. असे करता करता 12 वर्ष झाले. परंतु त्याचे मन काही राहेना. त्याचे मन सारखे त्या मुलाबाळांमध्ये वेढलेले असायचे. तो विचार करायचा गुरुचे मुलं होते काय करत असतील असा विचार करून शेवटी तो 12 वर्षांतर आपल्या गुरूंच्या म्हणजे त्या ब्राह्मणाच्या घरी आला. तिथे आल्यानंतर त्याने त्या मुलाला बघितले.
परंतु त्या मुलांनी याला काही ओळखले नाही. तेव्हा हा म्हणाला की मी तुला ओळखले आहे. ते बघितल्यानंतर त्यांनी नारायणाचे पाय धरले व तो रडू लागला आणि तो म्हणू लागला की मला माता पिता नाही, चुलते नाहीत, कोणी बंधू नाही. एक बहीण होती, ती सुद्धा वेश्येवर निघून गेली आणि तुम्ही मला असे एकटे का बरं सोडून गेले. तेव्हा नारायणाने त्याचे सांत्वन केले व त्यानंतर तो ब्राह्मणाचा मुलगा जो आहे तो म्हटला की आपण चला जेवण करू. परंतु त्याला माहीत होते की आपल्या घरामध्ये काहीच नाही, दरिद्र सगळं, 18 विश्व दारिद्र्य असं सगळं पसरलेलं आहे. आता आपण हे द्यायचं काय हे नारायणाने ओळखलं. मग तो काय म्हटला की माझं जेवण झालेलं आहे, तेव्हा तू काही काळजी करू नको, तू आता झोप. तेव्हा तो म्हटला तुम्ही सांगशील ते तू करशील का. तर तो म्हटला आपले वाक्य जे आहे ते माझ्या शिरोधारी, आपण माझे गुरु आहात, तुम्ही म्हणाल तसे मी करेल. असे म्हटल्यानंतर त्यांनी सांगितले की सकाळी उठायचे, गंगा स्नान करायचे आणि एका ब्राह्मणाला बोलून जी आपली गाय आहे ती त्याला दान देऊन टाकायची आणि तू इतक्या दिवसात काय कमवलं आहे ते सांग. तेव्हा तो म्हटला की मी 10 चांदीचे मोहरे हे गोळा करून ठेवलेले आहे. असं तो म्हटल्यानंतर याने त्याला सांगितलं की सकाळी एका ब्राह्मणाला बोलवायचं आणि ती गाय आणि जे जवळ आहेत ते 10 चांदीचे जे सिक्के आहेत हे सगळं दान करून टाकायचं. तर तो म्हटला गुरु जशी आपली आज्ञा त्याप्रमाणे मी करेन. त्यानंतर सकाळी तो पहाटे लवकर उठला, स्नान करून आला. त्याने एका ब्राह्मणाला बोलावले, त्याचे यथार्थ पूजन केले. त्या ब्राह्मणाने पण विचार केला याच्याकडे दुसरं काहीच नाही, हा ताक विकून याचा उदरनिर्वाह करतो आणि तरी पण हा दान का देत आहे. म्हणून त्याने विचार केला काय करायचं आहे, आज आपल्याला मिळतंय तर घेऊन टाका. असं म्हणून त्याने तो काही बोलला नाही व त्याने ते दानही घेतले. त्यानंतर याने येऊन नारायणाला सांगितले की आपण सांगितल्याप्रमाणे मी दान केले आणि सगळं नाणेसुद्धा मी त्यांना देऊन टाकले आहे. परंतु त्यानंतर त्याला भूक लागली. घरामध्ये तर काही नव्हतं, दुपार होऊन गेली, त्याला भूक लागली, आता घरात काही नाही, आता करायचं काय. तेव्हा हे सगळं ब्रह्मर्षी नारद बघत होते. तेव्हा ते ब्रह्मलोकामध्ये आपल्या वडिलांकडे म्हणजेच ब्रह्मदेवाकडे गेले व त्यांनी सर्व वृत्तांत नेवी दिला. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की याच्या नशिबामध्ये ताक विक्रय आणि याच्यावर उदरनिर्वाह जर लिहिलेला आहे, यांनी सगळे दान दिले कसं काय. आता गोष्ट अशी आहे की अधिक मासामध्ये गोदान, गायीची जर सेवा केली किंवा गोदान केलं तर त्याच्या दशपट आपल्याला फळ मिळतं, असा शास्त्र आहे, असा आपल्या संस्कृतीचा नियम आहे. त्यामुळे ब्रह्मदेव म्हणाले आता याला तर मला द्यावं लागेल. ब्रह्मदेवाने एका ब्राह्मणाचा वेश केला आणि 10 गायी आणि 11 मोहरे घेऊन तो त्या मुलाच्या इथे गेला व त्याने त्याला आवाज दिला. तेव्हा तो बाहेर आला. त्याने असं सांगितले की तुझे वडील माझ्याकडे या 10 गायी ठेवून गेले होते, ते गोधन आहे, ते आता मी तुला परत देतो, याचा तू स्वीकार कर. तेव्हा तो म्हटला की 2 मिनिटं थांबा, आमच्या घरामध्ये गुरु आहेत, मी त्यांना विचारतो, त्यांची आज्ञा घेतो आणि मी येतो. आत येऊन त्याने नारायणाला सर्व हकीकत सांगितली. तेव्हा नारायणाला ही ओळख पटली की भगवंतच ही व्यवस्था करत आहेत. त्यामुळे तो म्हटला की ते तू घेऊन ये. असं म्हटल्यानंतर त्या ब्राह्मणाच्या मुलांनी विप्रकुमाराने त्या गायी ब्रह्मदेवाकडनं घेतल्या व नाणे घेतले. ब्रह्मदेव गुप्त झाले. त्यानंतर तो नारायण याला म्हणाला की आता जे 11 नाणे आहेत त्यातलं एक नाणं, अर्ध नाणं खर्च कर, त्याच्यामध्ये त्या गायींसाठी चारा आण आणि स्वतःसाठी पोटासाठी अन्न आण. त्याप्रमाणे त्याने केले. जेवण केले. रात्री परत तो आपल्या गुरूंच्या म्हणजे नारायणाच्या सेवेमध्ये आला. तेव्हा नारायणाने त्याला सांगितले की उद्या सकाळी उठायचं, स्नान करायचं, ज्या 10 गायी आहेत त्या 10 गायी आणि ते 10 नाणे परत 10 ब्राह्मणांना दान करायचे. तो म्हणे ठीक आहे, जशी तुमची आज्ञा. सकाळी तो परत उठला, त्याच पद्धतीने परत त्याने ते केले. सर्व 10 ब्राह्मण बोलवले, दान केले, सगळं काही त्यांनी देऊन टाकले. असे झाल्यानंतर ब्रह्मदेवाने ते बघितले आणि ब्रह्मदेव भगवान शंकराकडे गेले आणि त्यांनी सर्व हकीकत सांगितली. तेव्हा भगवान शंकर ब्राह्मणाच्या रूपामध्ये परत 1000 गायी घेऊन तिथे आले व 1000 मोहरा घेऊन आले. तेव्हा त्यांचा वेश असा होता, अंगामध्ये पूर्ण रुद्राक्षाच्या माळा होत्या, जटा होत्या, डोक्यावर दाढी वाढलेली होती. महादेवांचा जसा वेश असतो तसा वेश होता. तेव्हा ते तिथे आल्यानंतर त्यांनी परत त्या बाळाला हाक मारली. तो बाहेर आला. त्याने ते बघितले आणि त्यांनी परत आपल्या नारायण नावाचे जे गुरु आहेत, सद्गुरू आहेत, त्यांना विचारले की गुरु असं असं आहे, एक जण बाहेर आला आहे आणि त्यांनी 100 गायी आणलेल्या आहेत. आता त्या 100 गायी आहेत, ते म्हणतात की तुम्ही घेऊन टाका, तुमच्या वडिलांनी माझ्याकडे ठेवायला दिलेल्या होत्या. तर नारायण म्हणाला की घेऊन ये. नारायण सद्गुरूंनी सांगितल्यानंतर तो गेला व त्याने त्या गायी आपल्या घेतल्या. नंतर शंकर भगवान गुप्त आले. त्याने
उरलेल्या अर्ध्या नाण्यामधून सर्व गायींसाठी चारा आणला व आपल्यासाठी अन्न आणले. रात्री तो परत आपल्या नारायण सद्गुरूंच्या सेवेमध्ये गेला. तेव्हा नारायण सद्गुरूंनी त्याला परत ते सांगितले, सकाळी उठून स्नान करायचे, 100 ब्राह्मण बघायचे आणि त्यांना या गायी गोदान करून टाकायच्या. त्या पद्धतीने सकाळी परत त्यांनी ते केले. ते बघितल्यानंतर ब्रह्मदेव हे परत चकित झाले. ते म्हणजे आता काय केलं पाहिजे याला. तेव्हा ब्रह्मदेव परत 1000 गायी घेऊन गेले. 1000 गायी नेल्यानंतर सुद्धा त्या नारायण सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्याची दृढ श्रद्धा असल्या कारणाने त्यांनी परत त्या 1000 गायींचे सुद्धा दान केले. ते बघितल्यानंतर देवर्षी नारद ब्रह्मदेवांना म्हणाले की तुम्ही त्याला गायी देत आहात दशपटीने आणि तो त्याचं दान करत आहे, परंतु त्याच्या नशिबात तर असं लिहिलेलं आहे की तो ताक विकेल आणि त्याच्यावर उदरनिर्वाह करेल. मग आता कसे काय होणार. तो उपाशी राहतो, ब्राह्मण कोण उपाशी राहतो आहे. तेव्हा ब्रह्मदेवाने विचार केला की आपला शब्द हा चुकीचा होत आहे, असं काय घडते आहे. तेव्हा त्याच्या लक्षात आले की विष्णुशाही शेषशाही जे विष्णू आहेत त्यांचा त्याच्यावर आशीर्वाद आहे आणि नारायण रूपी तेच त्याला मार्गदर्शन करत आहेत. तेव्हा त्यांनी एक आपले ब्रह्मलोकातील हंसाचं विमान पाठवले व त्या हंसलोकाचं विमान पाठवून त्यामध्ये ते त्या विप्रकुमाराला ब्रह्मलोकी घेऊन आले. ते बघून सर्व जे गावातले जे लोक आहेत ते आश्चर्यचकित झाले व त्यांनी नारायणाला नमस्कार करण्यास व मानण्यास सुरुवात केली की या नारायण रूपी सद्गुरूंमुळे या ब्राह्मण कुमाराचे आयुष्याचे फेरे मिटले व तो उद्धारास प्राप्त झाला. तर अशा रीतीने आपण या कथेमध्ये बघितले की अधिक मासामध्ये गोसेवेचे महत्त्व काय आहे आणि गोदानाचे महत्त्व काय आहे. गोदान जर आपण ब्राह्मणाला गोदान केले, जर गाय दान केली तर त्याच्या दशपटीचे फळ आपल्याला मिळते. हा या कथेमध्ये भगवंतांनी आपल्याला दाखला दिलेला आहे. तर मागची आणि ही कथेमध्ये आपण आज हे बघितले की गोदानाचे महत्त्व काय आहे, तसेच संत सज्जनांचे संत महात्म्यांचे सेवा केल्याचे महत्त्व काय आहे आणि अधिक मासातील दानाचे महत्त्व काय आहे. तर आपण आज हे थांबू. आजची जी सेवा झाली आहे ती भगवान परमेश्वराला अर्पण करू आणि इथे थांबू. तस्सत् श्री कृष्णार्पणमस्तु. ओम यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीविजयो बुद्धिर्ध्रुवान् इति मम. तस्सत् श्री कृष्णार्पणमस्तु. तर श्रोते हो, आपली ही कथा जर आपल्याला आवडली असेल तर आपल्या अध्यात्मावर बोलू काही या यूट्यूब चॅनलवर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये आपल्या सूचना नक्कीच टाका. नमस्कार. तस्सत् श्री कृष्णार्पणमस्तु.